तयारी झालेली आहे आता. पुऱ्या तळल्यात ना. हा, नंतर बटाट्याची भाजी, कोशिंबीर, सांडगे आणि आपल्या आजच्या एकंदरीत आपल्या नैवेद्याचा हायलाइट म्हणजे श्रीखंड, म्हणजे आता आम्रखंड आहे, आम्रखंड आणि पुरी. मालवणवासियांका गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. सुप्रभात सर्वांना आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष सगळ्यांसाठी सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं जावं हीच प्रार्थना मी करेन आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी, सर्वांसाठी. आणि 3.5 मुहूर्तांपैकीचं सर्वात महत्त्वाचा मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. आणि यंदा आम्ही अगदी साध्या पद्धतीत करणार आहोत, पण जे काय आहे ते ह्या ब्लॉगमध्ये कव्हर असणार आहे. आता बाहेर आजी रांगोळी काढते, आतमध्ये पण काही तयारी होते. आपण पण आता तयार होऊया, गुढी उभारूया, गुढीचं पूजन करूया आणि बाजारात पण जाऊन बघून येऊया बाजारात कशी काय गर्दी आहे. मी सकाळी एकदा जाऊन आलो तरी आपण पुन्हा एकदा जाऊन बघूया कशी गर्दी आहे, तिथे लोकांची लगबग कशी आहे ती बघूया आणि आजचा एकंदरीत दिवस कसं होतोय हे पण बघूया. इथे आता आजी रांगोळी काढते आणि आजीने अशी सुबक अशी रांगोळी काढलेली आहे गुढीपाडव्याची. अगदी आजचा दिवस डिफाईन करते या रांगोळीमध्ये. मी आता इथे गुढीची काठी रेडी करते आणि त्याला आता आपण चाफ्यांच्या फुलांची माळ अशी छान आजीनी तयार केली आहे फुलांपासून. अर्धवाचे पण आम्ही साधे गौरी पुत्र विनायकं भक्ता वासन स्मरणित मायू कमर्थ सिद्ध. दरवर्षीप्रमाणे बाजारातला परिसर सुद्धा गजबजला होता आणि गजबजलेली गर्दी भरपूर काही सांगून जात होती. लोक चाफ्याच्या फुलांना, भाज्यांना, आंब्यांना, आता आंब्याचा सीझन चालू झाला त्यामुळे आंब्याला पण तेवढीच गर्दी होती. व इथं त्यांच्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठी लोकांची ही गर्दी खूप काही सांगून जात होती. आणि ही गर्दी नुसतीच नसते, ही गर्दी कायम पाहायला पण तीच मजा येत असते आणि एखाद्या फेस्टिवलचा फील ही गर्दी देऊन जाते. तयारी झालेली आहे आता. पुऱ्या तळल्यात ना. हा, आणि आजी आता सांडगे तळते. आता सांडग्यांची खासियत सांगा. खासियत काय नाही, तळण हवं नैवेद्याला आज म्हणून ते तळण. अच्छा, आणि तुला सांडगे आवडत नाही होय? असं नाही, वरण हे आपलं नैवेद्याचं वरण ना. नैवेद्याचं वरण, नंतर इकडे कोशिंबीर आहे. नैवेद्याची वेळ झालेली आहे, आता वाजले आहेत 12:30 आणि आता आपण नैवेद्य जेवण सगळं तयार करून झालेलं आहे. आता नैवेद्याचं ताट आजी तयार करते. त्यानंतर आपण प्रॉपर आपल्या ऑथेंटिक स्टाईल की आपण म्हणतो आपल्या परंपरेनुसार जसं चालत आलेलं आहे त्या परंपरेनुसार आपण नैवेद्य दाखवणार आहोत आणि त्यानंतर आपण आपली पानं घेणार आहोत जेवायची. आणि नैवेद्य आज काय काय केलं ह्याची एक्साइटमेंट मला पण आहे, कारण मी मगाशी आज गेलो होतो पण काय काय नक्की केलेलं आहे जेवणात ते मलाही माहिती नाही. तर आता आज जाऊया, आत नको आता कदाचित इथेच नाही, नैवेद्य ताटच आजी घेऊन बाहेर येईल, त्यानंतर नैवेद्य दाखवूया आणि देन ताव मारायचा आहे.
आपला नैवेद्य आता तयार आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं सकाळपासून आपलं जे हायलाईट होतं ती म्हणजे श्रीखंडपुरी. आणि आता मी तुम्हाला नैवेद्याचं ताट दाखवतोय माझं की आपण आज काय केलंय नैवेद्यात घरच्यांनी. तर सगळ्यात प्रथम आपली आहे ही शेंगांची आमटी, नंतर बटाट्याची भाजी, कोशिंबीर, सांडगे आणि आपल्या आजच्या एकंदरीत आपल्या नैवेद्याचं हायलाईट म्हणजे श्रीखंड, म्हणजे आता आम्रखंड आणि पुरी. त्याचबरोबर आपल्याला इकडे आजीच्या हातची चटणी पण आहे, लिंबू आहे आणि एकंदरीत हे सगळं असं आपल्या नैवेद्याची थाळी आहे. आणि आता आपण नैवेद्य दाखवून घेतलेला आहे, देवाचा आशीर्वाद पडलेला आहे, आता आपण खाऊन घेऊया. आणि आजच्या नैवेद्याची स्पेशालिटी असते, आजचं जेवण कोणीही करो पण त्याची जी मी मगाशी म्हणतो त्याला डिवाइन टच असतो. सो आता मी हा डिवाइन टच एक्सपिरियन्स करणार आहे. आणि जर तुम्ही तोपर्यंत चॅनलला नव्हे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता 5:30 वाजलेले आहेत आणि 5:30 ही आमची दरवर्षीची ठरलेली वेळ आहे की ह्या वेळेत 5:30 पावणे 6च्या दरम्यान आम्ही गुढी जी आहे ती खाली उतरवतो. आणि मग त्या उतरवल्यानंतर त्याचा जो गडू असतो त्याच्यात आम्ही पाणी घालतो, कारण आजच्या दिवसातला जो मुहूर्त आहे त्यातले जे वेव्ज आहेत आपल्या आजूबाजूच्या परिसरात नेचरमधले एन्व्हायरमेंटमधले ते वेव्स खूप चांगले असतात आणि त्या गडूत आम्ही पाणी घालून तीर्थ म्हणून ते पितो. आणि तर अशी आमची प्रथा कायम चालू आहे अनेक वर्षांपासून. आणि हे प्रथमच वर्ष आहे की आजोबा नाही आहेत आमच्या बरोबर. कायम चढवायच्या वेळी सुद्धा म्हणजे आपण गुढी उभारतो तेव्हा पण आणि उतरवताना कायम ते यायचे. त्यामुळे आम्ही त्यांची एक आठवण म्हणून यावर्षी गुढी जी आहे ती इथे सेलिब्रेट केली, इथे उभारलेली आहे. कारण ते इथे राहायचे, हे त्याच्या मागचं कारण होतं. तर आता आपण नमस्कार करूया आणि आपण गुढी उतरवूया. ही आता उतरवलेली गुढी आणि हा आता तो कलश. या कलशात आता आपण पाणी घालणार आहोत आणि तीर्थ म्हणून पिणार आहोत. आणि फार कमी जणांना, खूप जण करतही असतील पण फार कमी जणांना माहिती आहे त्याच्या मागचे शास्त्रीय कारण काय आहे. आणि म्हणून आम्ही हे कायमच पाळत आलो की त्याच्यामागे काहीतरी सायंटिफिक रिझन आहे. सो हे खूप चांगलं असतं आपल्या हेल्थसाठी पण. आपण आता ते करूया. तर या पाण्याला किंवा या तीर्थाला चैत्र झळवणीचं पाणी असं म्हणतात. आणि ह्याच्यात खूप औषधी गुण असतात आजच्या दिवसात आणि हे खूप चांगलं असतं शरीराला. आता आपण ह्याच्यात पाणी घातले आणि आता सगळ्यांनाच हे तीर्थ आपण देणार आहोत थोडं थोडं. सुरुवातच मी करतो. आणि याची चव पण आहे ना खूप वेगळी आहे. म्हणजे जो ॲटमॉस्फिअर आजी कायम सांगत आलेल्या गोष्टी आहेत आम्हाला पहिल्यापासूनच की, आणि हे जाणवतं आपण नॉर्मल या ह्याच्यातून गडूतून पाणी पितो ते वेगळं. आणि आजच्या दिवशी जेव्हा तो गडू खूप वेळ वरती असतो त्यानंतर ह्याच्यातून न धुता डायरेक्ट त्याच्यात पाणी घालावं आणि प्यावं. आणि त्याच्यात काही औषधी गुण असतात, त्याचा शरीराला पण खूप चांगला फायदा असतो. म्हणून ही प्रथा पहिल्यापासून पाळत गेलेली आहे. आता आपण शेलटीला पोहोचलेलो आहोत आणि गुढीपाडव्याची अजून एक अशी परंपरा जी पहिल्यापासून चालू झालेली आहे. म्हणजे मी लहान असल्यापासून की डॅडी कायम आता गुढी उतरवली आम्ही आणि सगळे जरा सेटल झालो की आम्ही कायम बाहेर जातो कुठेतरी, म्हणजे एक मालवणचा एरिया असेल किंवा बाहेर. ही पहिल्यापासून चालवत असलेली एक छोटीशी परंपरा आहे आणि तीच काहीतरी मी आता असं म्हटलं मम्मीला म्हटलं एक फेरफटका मारून येऊया. आता शेलटीला आहोत, आता पुढे जाऊया आणि बघूया आपण काय करतोय ते. सो गुढीपाडवा स्पेशल हा व्लॉग आहे, फुल्ली डेडिकेटेड. आलेलो आहोत वांगणीला आणि हे वांगणीचं मागे श्री स्वामी समर्थांचं मठ. आणि गेले खूप दिवस आम्ही म्हणतोय की ते जायचं येतं जाता दिसतं. आणि अगदी प्रसन्नच असं वरती हे ठिकाण आहे, रस्ता खाली आहे आणि असं स्लोप आहे बऱ्यापैकी. आणि आता आपण दर्शनाला जाऊया आणि पहिलाच दिवस आहे आपण नवीन वर्षाचा. सो नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण दर्शन घेऊया स्वामी समर्थांचं.
स्वामी समर्थांचं आता दर्शन घेतलं आणि बघितलं तुम्ही की मी पण पहिल्यांदा आलेलो या मंदिरात मठात आणि बघितलं तुम्ही कसं वातावरण आहे आणि तुम्हाला हे एरिया दाखवतो मागे पण बघा मस्त थंडगार हिरवगार असं वातावरण आहे आणि इकडे नक्की तुम्ही आला असा त्या एरियात तर नक्की इकडे भेट द्या. आता उशीर झाला आहे तसं आपण निघूया आता आपण मालवणच्या दिशेने निघूया. मंडळी आपलं स्वामी समर्थ दर्शन पण झालं आजचा दिवस पण छान झाला आणि आजचा एक मालवणमध्ये एक इव्हेंट आहे तो म्हणजे मालवणात शोभायात्रा आहे आणि ही शोभायात्रा मालवण म्हणजे कंप्लीट जो मालवणचा सर्कल आहे आपण बरडपासून ते पुन्हा बरडपर्यंत जो राऊंड फिरून येतो पिंपळावरून वगैरे धक्क्याकडून तर ही अशी शोभायात्रा आहे. तर बघूया जर ती असेल तर आपण ती घ्यायचा प्रयत्न करू आणि तिकडे काय आहे शोभायात्रेत नक्की ते बघू. आता मालवणचा सगळे ट्रेंडिंग माणूस आणि माझी अशी इच्छा आहे की तू माझ्या व्लॉगला तू वगैरे नाही रे असं काय नाही. अरे बाबा माणूस नाही तुका माहिती नाही तेरे में वो है तेरे को मालूम नाहीये. मालवणसाठी तुझ्या शुभेच्छा काय आहेत या गुढीपाडव्यानिमित्त? सगळ्या मालवणवासियांका गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि सहिष्णूच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आता बंटीन सांगले ना आता 100K ला व्हिडिओ जातात म्हणजे करू का काय आणि परत एकदा आता पुढच्या वर्षी भेटाया आपण अयच मालवणात. तोपर्यंत काळजी घ्या सगळे. काळजी घ्या. देव बरे करू. देव बरे करू.